विलास घुले प्रकरणामध्ये बजरंग सोनवणे यांच्या मुलांचा हात आहे असा विलास घुले यांच्या बंधूचा आरोप आहे। मग पोलीस प्रशासन कुणाच्या दबावापोटी त्या गौरव सोनवणेवर गुन्हा दाखल करत नाही आणि राहिला विषय खासदार बजरंग सोनवणे यांना मुख्यमंत्र्याला भेटण्याची एवढी काल तत्परता का लागली? म्हणजे कुठेतरी हे प्रकरण दडपण्याचा, स्वतःच्या पुत्राला वाचवण्याचा बजरंग सोनवणेचा प्रयत्न आहे। ज्या बजरंग सोनवणेनी कुठेतरी देशमुख प्रकरणामध्ये अतिशय अकांड तांडव करून निष्पाप लोकांवर आरोप केले, त्या बजरंग सोनवणेचा मुलगा जर ह्या प्रकरणामध्ये गौरव सोनवणे गुंतत असेल तर त्याला तात्काळ अटक केली पाहिजे। कारण त्याची सीडीआर तपासण्याची आणि पोलीस प्रशासन म्हणतंय तो दोषी नाही, पोलीस प्रशासनाने आणखी त्याची सीडीआरच तपासली नाही तर तुम्हाला तो दोषी आहे किंवा नाही हे तुम्ही कसं सांगू शकता? परंतु जाणीवपूर्वक माझ्या राज्याचे मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही बजरंग सोनवणेंना वाचवण्याच्या फंद्यात पडू नका, कारण बजरंग सोनवणेचा मुलगा यामध्ये सामील आहे। बजरंग सोनवणेच्या मुलाची गाडी यामध्ये त्या आरोपींना पळवण्यामध्ये सामील आहे आणि बजरंग सोनवणेच्या अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बजरंग सोनवणेच्या आसपास असणारे लोक यामध्ये आहेत आणि बजरंग सोनवणेचा मुलगा नक्कीच आज गुंतलेला आहे। परंतु याला वाचवण्याचा सातत्याने सगळीकडून प्रयत्न होत आहे, तो निषेधार्ह आहे। कारण बजरंग सोनवणेचा मुलगा यामध्ये असताना जर कोणी वाचवत असेल तर हे कुठतरी आजच्या घडीला काळीमा फासवणार आहे। एका गरीब कुटुंबातील मुलगा स्वतःचा व्यवसाय चालवतोय आणि तो विलास स्वतःचं हॉटेल चालून स्वतःचं कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना कुठतरी त्याच्या हॉटेलच्या समोर भांडणं लागलेले सोडायला जातो आणि त्याला कुठतरी तिथे येऊन दुसरे लोक मारण्याचं काम करतात, जागीच ठार करण्याचं काम करतात आणि त्याच्यामध्ये बजरंग सोनवणेच्या मुलाचे त्या लोकांना वाचवण्यासाठी सातत्याने फोन कॉल झालेले असं त्या विलास घुलेच्या बंधूचं म्हणणं आहे, त्या तिथील भागातील सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, नातेवाईकांचं म्हणणं आहे। मग पोलीस प्रशासन कुणाच्या दबावापोटी आहे? पोलीस प्रशासन देशमुख प्रकरणात वेगळा न्याय देतं आणि विलास घुले प्रकरणात जात पाहून वेगळा न्याय देण्याचं काम करत असेल तर हे आम्ही खपून घेणार नाहीत। राज्यामध्ये येणाऱ्या काळात आम्ही याचा छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत। कारण गौरव सोनवणे याच्यामध्ये सहभागी असताना जर त्याला आरोपी करत नसतील, 302चा तो आरोपी केला पाहिजे आणि त्याचे जर उद्या भविष्यात त्याचे काही पुरावे सापडले नाही तर आज तो 302चा आरोपी करून घेणं गरजेचं आहे। आज तुम्ही एखाद्या गरिबांवर जर आरोप केल्याच्या नंतर त्यांच्यावर तुम्ही 302चे गुन्हे दाखल करता, एखाद्या व्यक्तीने सांगितले यांनी मला मारलं त्याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करता, परंतु हे कुटुंबीय सांगतं, त्या मयत विलास घुलेचा भाऊ सांगतोय की बजरंग सोनवणेच्या मुलाचा याच्यामध्ये हात आहे। कारण की विलास घुले यांनी मरणाच्या अगोदर त्याच्या भावाला हे सगळी हकीकत सांगितलेली असताना हे सगळं सांगून सुद्धा जाणीवपूर्वक खासदार बजरंग सोनवणेच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न होत असेल तर हे चुकीचं आहे आणि हे आम्ही खपून घेणार नाहीत। तात्काळ बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोण कोण दोषी आहेत यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। बजरंग सोनवणेच्या मुलांनी जी गाडी दिली आरोपींना फरार होण्यासाठी, ती गाडी सुद्धा तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी समोर आणून या गरीब कुटुंबाला न्याय देण्याचं काम करावं, अन्यथा पोलीस प्रशासनावर कोणाचाही विश्वास राहणार नाही, राज्याच्या गृहमंत्र्यावर, राज्याच्या मुख्यमंत्र्यावर विश्वास राहणार नाही। कुठेतरी बजरंग सोनवणे तुम्हाला तत्परतेने येऊन भेटतात आणि प्रकरण दाबण्यासाठी विनंती करत असतील आणि प्रकरण दाबण्याचं काम जर होत असेल तर हे मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ओबीसी आमचा डीएनए म्हणून ओबीसीचा गळा घोटतच आलात, परंतु आता पुन्हा तुम्ही ओबीसीच्या विरोधात भूमिका घेत असाल तर हे ओबीसी कदापि खपून घेणार नाही।